ओके, सो लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? रोल्स थेरम पाहिला होता, राईट? रोल्स थेरम काय आहे? फर्स्ट स्टेप आहे फंक्शन ऑफ एक्स इज कंटिन्युअस. सेकंड आहे डिफरन्शिएबल, कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल, डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल. And third step आहे f of a is equal to f of b असेल तर verify Rolle's theorem. And then there exists at least one point, that is f dash of x is equal to c, f dash of c is equal to 0. आता LMVT म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, यामध्ये पण फर्स्ट दोन पॉइंट सेम आहेत, कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल और डिफरन्शियल. देन देयर एक्झिस्ट at least one point x is equal to c. So f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. So यावर शुअर शॉर्ट तीन एक्झाम्पल आहेत, लॉग, टॅन आणि साइन. तीन पैकी एक शुअर शॉर्ट असतोच. आता आपण त्याचं पहिलं एक्झाम्पल घेऊया, लॉगचं. काय बघा, फॉर 0 is less than a less than b, show that b minus a by b less than log b by a less than b minus a by a, hence show that 1 by 4 log 4 by 3 1 by 3. and पुढे काय सांगितलं, बस एवढंच आहे, एवढाच क्वेश्चन आहे. आता इथे एक लॉगरिथमची प्रॉपर्टी आहे, लॉग बी बाय ए ला आपण कसं लिहू शकतो? लॉग बी मायनस लॉग ए. ठीक आहे. त्यानंतर सपोज लॉग ए इंटू बी असेल, ए इंटू बी असेल, त्याला कसं लिहू शकतो आपण? लॉग ए प्लस लॉग बी. म्हणजे डिवाइड असेल तर मायनस करतो, मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस करतो. ओके, ठीक आहे. आता आपण सॉल्व करूया. ते लॉगरिथमचं फंक्शन आहे. सो एफ ऑफ एक्स काय आपलं इथे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ काय आहे? बी बाय ए. हा झाला आपला एफ ऑफ एक्स, जो सेंटरचा आहे तो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बी बाय ए. आता लॉगरिथम फंक्शन जे आहे ते कसं असतं? कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे. सो पहिल्या दोन स्टेप्स जे आहेत ते वेगळे सेम राहणार आहे. तर मी डायरेक्टली लिहितो इथे, एफ ऑफ एक्स इज continuous and differentiable in closed interval and differentiable or differential in open interval. इथपर्यंत ठीक आहे का? तर दोन्ही कंडिशन बरोबर आहेत, म्हणजे ऑल द कंडिशन आर सॅटिस्फाईड फॉर लॅग्रेंजेस थेरम. सो थर्ड पॉइंट काय आहे मग? सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिहितो पुन्हा मी इथे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं? लॉग ऑफ एक्स घ्यायचं आहे. ठीक आहे. जे काही फंक्शन असेल इथे बी बाय ए असेल तरी पण आपल्याला काय घ्यायचं? एक्सच्या टर्म मध्ये घ्यायचं, नंतर आपण त्याला बी बाय ए मध्ये कन्वर्ट करणार आहोत. ठीक आहे. सो त्याचा याच्यामध्ये जर ए व्हॅल्यू टाकली, एक्स च्या जर ए व्हॅल्यू टाकली तर काय आन्सर येणार? लॉग ऑफ ए. एक्स च्या काय पुट केलं मी? ए पुट केलं. आता एक्स च्या जर बी पुट केलं तर काय आन्सर येईल? एफ ऑफ बी इज इक्वल टू लॉग ऑफ बी. इथपर्यंत ठीक आहे. आता एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजेच काय? डॅश एफ डॅश ऑफ एक्स जर केला, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. काय आहे? एक्स. आता जर एक्स ला सी ने रिप्लेस केलं तर एक्स रिप्लेस बाय सी, तर काय? एक्स रिप्लेस बाय सी केल्यानंतर इथे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 1 बाय सी. ठीक आहे. ऍज पर LMVT म्हणजे काय? लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. काय फॉर्म्युला आहे LMVT चा? एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड, हा सेम एज इट इज घ्यायचा खाली, बी मायनस ए. ठीक आहे. हा आहे आपला फॉर्म्युला. त्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केली तर काय आन्सर येईल बघा? त्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली, एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काय आहे? 1 बाय सी. एफ डॅश ऑफ सी चा आन्सर काय? 1 बाय सी. सो इथे लिहितो मी 1 बाय सी इज इक्वल टू एफ ऑफ ए. एफ ऑफ बी काय आहे? लॉग बी लॉग ए डिवाइड बाय बी मायनस ए. इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय सांगितलं बघा, सी पॉइंट कुठे असतो? ए आणि बी च्या मध्ये असणार. सो ऍज पर दिस ए पेक्षा सी मोठा, सी पेक्षा बी मोठा.
ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे, 1/c पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, 1/c. तर मग आता मी रेसिप्रोकल केला, 1/a, 1/c अँड 1/b. ज्यावेळेस आपण रेसिप्रोकल करतो किंवा मायनस साइन अप्लाय करतो त्यावेळेस हे साइन काय होतात, चेंज होतात. आपण कॅल्क्युलेशन सुरू करून बघूयात. 1 पेक्षा 2 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठे आहेत, बरोबर. सो याचा जर रेसिप्रोकल केला म्हणजे न्यूमरेटर तर डिनॉमिनेटरला घेतले, तर 1/1 म्हणजेच 1 आहे, 1/2 म्हणजे किती आहे, 0.5, आणि 1/3 म्हणजे आहे 0.33. तर 0.33 पेक्षा 0.5 कसा आहे, मोठा आहे. 0.5 पेक्षा 1 कसा आहे, मोठा आहे. ओके. सो ज्यावेळेस रेसिप्रोकल करतो, 1/, करतो त्यावेळेस काय होतं, साइन काय होता, लेस दॅनचे काय होतं, ग्रेटर दॅन होतात, उलटे होतात. ठीक आहे. आता नेक्स्ट इथे व्हॅल्यू पुट करायचे फक्त. 1/c ची व्हॅल्यू काय आहे, 1/c ची व्हॅल्यू आहे log of b पुढे मायनस log of a डिवाइड बाय b मायनस a. ओके का, इथपर्यंत ठीक आहे. काय केलंय, 1/c ची ऐवजी इथलं जे आन्सर आहे ते ऍज इट इज कॉपी पेस्ट केलं. आता पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा b बाय a ने, मल्टिप्लाय बाय b मायनस a ने. हा जो डिनॉमिनेटर आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. तर काय येईल मग, तो असा येईल b मायनस a डिवाइड बाय a येईल इथे, 1 च्या ऐवजी b मायनस a ने मल्टिप्लाय झाला. नंतर इथे log of b मायनस log of a डिवाइड b मायनस a ऑलरेडी आहे, इथे मल्टिप्लाय करतो मी b मायनस. ठीक आहे. सिमिलरली थर्ड स्टेपला आपण b मायनस a अपॉन b, इथपर्यंत ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला हा काय होणार, कॅन्सल. तर रिमेनिंग जी टर्म राहिले काय राहिले, b मायनस a अपॉन a ग्रेटर दॅन log b मायनस log a. खाली काय राहील, काहीच नाही राहणार, ग्रेटर दॅन b मायनस a अपॉन b. इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं बघा, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं b मायनस a पेक्षा log b बाय a मोठा पाहिजे. याला आपण कसं लिहू शकतो, b मायनस a म्हणजेच काय, log of b बाय a. सुरुवातीलाच प्रॉपर्टी लिहिली होती आपण, log b मायनस a लाच आपण log b बाय a लिहू शकतो. इथे काय ना, b मायनस a अपॉन b. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, b मायनस a बाय b हा log b बाय a पेक्षा छोटा पाहिजे. b मायनस a बाय b हा log b बाय a पेक्षा छोटा आहे, फक्त हा नंतर लिहिलाय. त्याला रिव्हर्स करा, ऍज इट इज जसं काही क्वेश्चन मध्ये दिलंय ते ऍज इट इज कॉपी पेस्ट करा. तिथे b मायनस a नाही येणार, इथे b आधी b लिहायचंय ना, नाही बरोबर, b मायनस a डिवाइड बाय इथे b डिनॉमिनेटरला. थर्ड टर्म फर्स्ट टाइम लिहिली, थर्ड टर्म पहिल्यांदा लिहिली, पहिली टर्म लास्टला लिहिली, तर साइन काय केली मी चेंज केलं. किंवा कन्फ्युजन वगैरे असेल तर जसं काही क्वेश्चन मध्ये असेल ते ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचं. b मायनस a अपॉन a, हे झालं प्रूफ. आता झाली फर्स्ट आपली स्टेप. ऑल्सो आपल्याला काय सांगितलंय, हेन्स शो दॅट 1/4 log of 4/3 1/3. आता जर आपण कम्पेअर केलं, कशाला कम्पेअर करायचंय, हा जो आहे हा पार्ट आणि हा पार्ट जर कम्पेअर केला तर a ची व्हॅल्यू काय आणि b ची व्हॅल्यू काय, इथे न्यूमरेटरला कोण आहे, b आहे, इथे न्यूमरेटरला कोण आहे, 4 आहे. सो b इज इक्वल टू 4 आणि a इज इक्वल टू 3. b इज इक्वल टू 4, a इज इक्वल टू 3 हे पुट करा यामध्ये. तर काय इक्वेशन बनेल, यामध्ये पुट केलं 4 मायनस 3 अपॉन 4 log of 4/3 आणि इकडे 4 मायनस 3 अपॉन 3. a ची व्हॅल्यू 3 टाकली. ओके. सो हा किती होईल, 4 मायनस 3 1 log
4/3 इकडे काय होईल 1/3 हे झालं तो 1/4 log 4/3 1. अशा प्रकारे हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा काय काय केलं आपण. फर्स्ट इथली जी टर्म आहे log of b by a त्याला log of x कन्सिडर केला. काय कन्सिडर केला x. f of x is equal to log x in closed interval a comma b as function f of x is logarithmic function so it is continuous as well as differentiable. All the conditions are satisfied by Lagrange's theorem. f of x ला x च्या ऐवजी a लिहिला, x च्या ऐवजी b लिहिला, f of a f of b भेटले. नंतर याचा डेरिव्हेटिव्ह केला, f dash of x चा डेरिव्हेटिव्ह आला 1/x. x ला म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. x ला रिप्लेस केलं c ने, x च्या जागी c पुट केला, f dash of c is equal to 1/c. एलिमेंटरीचा फॉर्म्युला आहे f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. सो आपल्याला हा फॉर्म्युला लिहिला आपण f of b च्या ऐवजी log b, f of a च्या ऐवजी log a, b minus a आणि f dash of c च्या ऐवजी 1/c. हे सगळे व्हॅल्यू पुट केल्या. हे आपल्याला रिलेशन दिलं होतं 0 is less than a less than b म्हणजे c पॉईंट कुठे असणार a आणि b च्या मध्ये असणार. इथे 1/c आलाय ना तर आपल्याला ते इक्वेशन पण 1/c च्या फॉर्म मध्ये करावं लागेल. हे जर 1/c स्क्वेअर असता सपोज इथे पण आपल्याला 1/c स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये करावं लागत असतं. तर मग इथे आला 1/a रेसिप्रोकल केलं साइन चेंज होतील लेस दॅन चा ग्रेटर दॅन होणार. देन इथे 1/c ची व्हॅल्यू पुट केली मल्टिप्लाय बाय b minus a केलं आणि ऍज इट इज जसं काही क्वेश्चन मध्ये सांगितलं तसं लिहून काढायचं. कम्पेअर करायचं इथे 4/3 म्हणजे b by a आहे म्हणजे b ची व्हॅल्यू 4 a ची व्हॅल्यू 3 आहे. ही व्हॅल्यू पुट करायची फायनल मध्ये डायरेक्टली आन्सर भेटून तुझा. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. Prove that b minus a upon 1 plus b square tan inverse b minus tan inverse a less than b minus a upon 1 plus a square where 0 is less than a less than b less than 1. Hence show that pi by 4 plus 3/25 less than tan inverse 4/3 less than pi by 4 plus 1/6. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आधी त्यानंतर खालचं पण व्हॅल्यू पुट करून हे पण शो करायचं. तर जसं लास्ट एक्झाम्पलला आपण काय केलं होतं सेंटरचा जो काय आहे लॉग त्याला आपण f of x कन्सिडर केलं होतं राईट. सो इथे पण सिमिलरली इथे सेंटरला काय आहे tan इनवर्स b मायनस tan इनवर्स a आहे. तर tan इनवर्स x ला आपल्याला काय करायचंय tan इनवर्स x ला f of x कन्सिडर करायचं. सो f of x इज इक्वल टू काय ना tan इनवर्स x. ओके का ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप बघा काय आहे. तर tan इनवर्स x हे कोणतं फंक्शन आहे हे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तो पहिली आणि दुसरी स्टेप सेम असणार. f of x इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल a comma b. देन सेकंड काय आहे f of x इज डिफरेंशियल और डिफरेंशिएबल डिफरेंशियल लिया किंवा डिफरेंशिएबल लिया इन ओपन इंटरवल a comma b. ओके. सो f of a काय येणार आहे तिथे tan इनवर्स a x च्या ऐवजी काय पुट करायचं आहे a पुट करायचं आहे. f of b काय येणार tan इनवर्स b. आले लक्षात x च्या जागेवर a पुट केलं x च्या जागेवर b पुट केला. ठीक आहे इथपर्यंत. आता नेक्स्ट स्टेप काय आहे लॅग्रेंजचा हे काय फॉर्म्युला काय आहे किंवा त्याआधी आपण डेरिव्हेटिव्ह करूया. सो f of x इज इक्वल टू काय आहे tan इनवर्स x आहे. आता डेरिव्हेटिव्ह काय येणार आता tan इनवर्स x चा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येणं इम्पॉर्टंट आहे. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो f dash of x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आणि नंतर या x चा पण डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 पण तो नाही लिहिला तरी पण चालतो. ठीक आहे. सो आता नेक्स्ट स्टेपला काय करणार x रिप्लेस बाय c x रिप्लेस बाय c तिथे काय येईल f dash of c is equal to 1 upon 1 plus c square. x च्या ऐवजी काय पुट केलं इथे पण c पुट केला इथे पण c पुट केला. इथपर्यंत ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला as per LMVT लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर्म्युला काय आहे f dash of c is equal to f of b minus
एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए हा आहे फॉर्म्युला. यात व्हॅल्यू पुट करायचे सगळे. काही व्हॅल्यू पुट केल्यानंतर एफ डॅश ऑफ सी काय आहे? एफ डॅश ऑफ सी आहे 1 अपॉन 1 प्लस सी स्क्वेअर. इथे 1 अपॉन 1 प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ बी किती आहे? एफ ऑफ बी बघा tan इनवर्स बी, tan इनवर्स बी मायनस एफ ऑफ ए किती आहे? tan इनवर्स ए डिवाइड इथे काय ना बी मायनस ए. बरोबर का? आता सी पॉइंट जो आहे तो कुठे असतो? ए आणि बी च्या सेंटरला मध्ये असतो. याचा स्क्वेअर केला तर काय मिळाला? ए स्क्वेअर सी स्क्वेअर बी स्क्वेअर. तरी पण सेमच राहतील. कसे? वापस 1 2 3 एक्झाम्पल घ्यायचा. याचा स्क्वेअर केला 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9. 9 हा 4 पेक्षा मोठा आहे, 4 हा 1 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे? 1 प्लस सी स्क्वेअर पाहिजे ना. तर सगळ्यामध्ये प्लस 1 ऍड करा. तर असं करा 1 प्लस ए स्क्वेअर 1 प्लस सी स्क्वेअर 1 प्लस बी स्क्वेअर. तरी पण सेमच राहणार. प्रत्येकामध्ये 1 ऍड केला तर इथे काय होईल? 1 प्लस 1 2 होईल, इथे 5 होईल, इथे 10 होईल वापस. तरी पण सेमच राहणार. आता जर रेसिप्रोकल करा. रेसिप्रोकल म्हणजे 1 बाय. सो 1 अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस सी स्क्वेअर and 1 upon 1 plus b square. तर या केसला ज्यावेळेस आपण रेसिप्रोकल करतो त्यावेळेस काय होतं? हे साइन काय होतं? चेंज होतं. लेस दॅनचं काय होतं? ग्रेटर दॅन होतं. इकडे करून बघूया. 1/2 1/5 1/10. 1/2 म्हणजे 0.5 आहे, 1/5 म्हणजे 0.2 आहे आणि 1/10 म्हणजे 0.1 आहे. 0.1 पेक्षा 0.2 मोठा आहे, 0.2 पेक्षा 0.5 मोठा आहे. बरोबर? हे डिजिटल नाही, फक्त एकासाठी केलं आपण फक्त समजण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला आता या ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. 1/c स्क्वेअर ची काय पुट करणार? tan इनवर्स b मायनस tan इनवर्स ए. इक्वेशन असेल आपलं 1 अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर tan इनवर्स b मायनस tan इनवर्स ए डिवाइड 1 प्लस डिवाइड काय येणार? 1 बी मायनस ए येणार. बी मायनस ए. सेम ऍज इट इज स्टेप लिहिलं. फक्त काय केलं आहे? फक्त 1 अपॉन 1 प्लस सी स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कुठे पुट केली? इथे व्हॅल्यू पुट केली. ओके का? ठीक आहे. आता पुढे वापस मल्टिप्लाय बाय कशाने मल्टिप्लाय करायचं? बी मायनस ए च्या टर्मने. मल्टिप्लाय बाय बी मायनस ए च्या टर्मने. त्याला जर मल्टिप्लाय केलं तर हा येईल बी मायनस ए न्यूमरेटरला डिवाइड बाय 1 प्लस ए स्क्वेअर tan इनवर्स बी मायनस tan इनवर्स ए अपॉन बी मायनस ए ऍज इट इज. याला मल्टिप्लाय करायचं आहे बी मायनस ए ने आणि इकडे येईल बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. इथे काय होईल? कॅन्सल आउट. आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा. बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर हा tan इनवर्स बी मायनस tan इनवर्स पेक्षा छोटा पाहिजे. सेम आहे, फक्त जी पहिली टर्म घ्यायची ती आपण थर्ड घेतलेली आहे. तर रिव्हर्स करा किंवा ऍज इट इज क्वेश्चन प्रमाणे लिहून काढा तरी पण चालतंय. इथे काय ना बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर इकडे काय ना tan इनवर्स बी मायनस tan इनवर्स ए अपॉन बी मायनस ए अपॉन ए ना अपॉन ए फक्त एवढंच आहे. त्यानंतर बी मायनस ए अपॉन ए 1 प्लस ए स्क्वेअर. हे झालं प्रूफ. ठीक आहे. थर्ड टर्म फर्स्टला घेतली, फर्स्ट टर्म थर्ड घेतली. ते याचे साइन आहे लेस दॅन ग्रेटर दॅनची, ते काय होतं? चेंज होतं. आता हा फर्स्ट पार्ट आपला डिराइव्ह. देन सेकंड पार्ट आपल्याला करायचं आहे π/4 3/25 हे आन्सर आलं पाहिजे. आधी जर बघितलं आपण tan इनवर्स 4/3. सो बी इथे काय पहिला व्हॅल्यू काय? tan इनवर्स बी आहे.
म्हणजे बी ची व्हॅल्यू काय घ्यायची, बी ची व्हॅल्यू घ्यायची 4/3. tan इनवर्स बी आहे किंवा क्वेश्चन मध्ये बघायचं पहिली व्हॅल्यू कोणती आहे, tan इनवर्स बी आहे. इथे पहिली व्हॅल्यू कोणती आहे, tan इनवर्स 4/3. बी ची व्हॅल्यू झाली 4/3. आता ए काय घ्यायचं, तर ए असेल हा π/4 इथला, ए इज इक्वल टू π/4. ते पूर्ण व्हॅल्यू यामध्ये पुट केल्या तर काय आन्सर येते बघा. ए π/4 नाही येणार, ए 1 येईल आणि tan इनवर्स 1 हा π/4 असतो. हे काय येणार, 1 येणार. आधी आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले प्लस काही इक्वेशन माहिती पाहिजे. tan इनवर्स 1 म्हणजेच काय असतो, π/4 किंवा tan π/4 म्हणजे tan 45 म्हणजेच 1 असतो. त्या सगळ्या व्हॅल्यू जर पुट केलं तर काय इक्वेशन म्हणते बघा, 4/3 minus 1 upon 1 plus 4/3 bracket square tan inverse 4/3 minus tan inverse 1 काय येणार इथे 4/3 minus 1 divided by 1 plus 1 square. बरोबर का, 1 plus a square, a म्हणजे काय 1 आहे. आता कॅल्सी मध्ये टाका पूर्ण ऍज इट इज, पूर्ण ऍज इट इज जर कॅल्सी मध्ये टाकलं तर आन्सर यायला पाहिजे 3/25. करून मग येते का, इथे tan इनवर्स 4/3 आणि tan इनवर्स 1 म्हणजे 45 डिग्री म्हणजे काय असतो, π/4 असतो. इथे येणार 1/6. कैसे आहे हे टाकून मग कॅल्शियम डायबिटीज. तर पूर्ण इक्वेशन मध्ये ऍडिंग π/4 होईल, π/4 प्लस 3/25 tan इनवर्स 4/3 मायनस प्लस कॅन्सल होईल. चला एक स्टेप वाढवूयात आपण. हे दोन्ही कॅन्सल होतील, बाकी रिमेनिंग हे राहील आपला आन्सर. सेम मागच्या सारखी प्रोसिजर आहे, फक्त tan इनवर्स असल्यामुळे थोडंसं डिफिकल्ट पडतंय. आणि ए आणि बी आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. बी सिंपल आहे, पहिली व्हॅल्यू म्हणजे 4/3, बट ए साठी आपल्याला 1 कन्सिडर करावं लागेल. त्यावेळेस tan इनवर्स 1 म्हणजे π/4 येईल. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल, f of x is equal to sin inverse x. डायरेक्ट दिलेलं आहे या ठिकाणी, जरी दिलं असेल तरी पण आपण या थ्रू sin इनवर्सचा फंक्शन आहे म्हणजे f of x काय घेणार, sin इनवर्स x घेणार. पहिली स्टेप सेम आहे कंटिन्युअस, दुसरी स्टेप सेम आहे डिफरन्शिएबल. f dash of x आता डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतला, काय येणार, sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon अंडर रूट ऑफ 1 minus x square. कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह. सो x ला रिप्लेस केलं c ने, नंतर एलिमेंटरीचा फॉर्म्युला लिहिला, यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकले. f dash of ची व्हॅल्यू 1 upon रूट 1 minus c square. देन इथे f of a काय येणार, sin इनवर्स a, आणि f of b काय येणार, sin इनवर्स b. बरोबर, x च्या जागेवर a टाकला, x च्या जागेवर b टाकला. ओके, सगळ्या व्हॅल्यू इथे पुट केल्या. पुन्हा a लेस दॅन c लेस दॅन b. आता इथे आपल्याला काय पुट काय आणायचंय, अंडर रूट ऑफ 1 minus c square आणायचंय. 1 upon अंडर रूट ऑफ 1 minus c square. त्याआधी 1 minus a square 1 minus a square 1 minus b square केलं, मायनस साइन अप्लाय केल्यामुळे हे साइन चेंज झाले, लेस दॅन चे ग्रेटर दॅन झाले. नंतर याला रूट अप्लाय केला, सेम राहिले. नंतर रेसिप्रोकल केला, पुन्हा चेंज झाले. चेंज केले होतं साइन, एक तर मायनस ने मल्टिप्लाय केला किंवा रेसिप्रोकल घेतला, 1 upon केलं तर. नंतर मग 1 upon अंडर रूट ऑफ 1 minus c square ची व्हॅल्यू पुट केली. कुठे, इथे याच्या जागेवर ऍज इट इज. ठीक आहे,
नंतर मग सेम स्टेप मल्टिप्लाय बाय बी मायनस ए आणि डायरेक्टली मग हेच आन्सर भेटतं आपल्याला. याच्यामध्ये एक्स्ट्रा काही प्रूव्ह करायला सांगितलेलं नाही. अशा प्रकारे हे टोटल 3 क्वेश्चन आहेत. बेसिक काय फक्त तुम्हाला फंक्शन ऑफ एक्स एक तर लॉग एक्स असेल, टॅन इनव्हर्स एक्स असेल, साइन इनव्हर्स एक्स असेल, 3चे डेरिव्हेटिव्ह आले पाहिजेत आणि इथला तुम्हाला हे जमलं पाहिजे, हे करता आलं पाहिजे. जसं काही सी असेल त्यानुसार इथली टर्म आपल्याला बनवायची. ठीक आहे, 3 पैकी एक एक्झाम्पल शुअर शॉट असणार म्हणजे असणार.